माओवादासंदर्भातली आजवरची सर्वात मोठी बातमी आज समोर आली। कारण गृह खातं, राज्याचं गृह खातं आणि सोबतच माओवाद विरोधी चळवळीला मोठा धक्का देणारं आत्मसमर्पण आज पार पडलेलं आहे। हे आत्मसमर्पण आहे भूपतीचं। जो भूपती मोस्ट वॉन्टेड होता, ज्या भूपतीवरती 6 कोटींचं बक्षीस होतं, त्या भूपतीनं अखेरीस आत्मसमर्पण केलंय आणि एक ऐतिहासिक घटना मानली जाते माओवाद विरोधातल्या लढाईची। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मलोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यानं त्याच्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। काल रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगडच्या सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूनं हे सामूहिक आत्मसमर्पण झालंय आणि आत्मसमर्पणाच्या वेळेला मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। ज्यांनी सरेंडर केलं त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली आहे। तर शस्त्र खाली आणि संविधान हाती हे चित्र आज माओवाद्यांच्या बाबतीत पाहायला मिळालं, ज्यांनी आत्मसमर्पण केलं। यातलं भूपतीचं आत्मसमर्पण सर्वात महत्त्वाचं आहे। भूपती नेमका कोण आहे ते आपण पाहूया। त्याचं नाव आहे मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती। बॅचलर ऑफ कॉमर्सचं बीकॉमचं त्याचं शिक्षण आहे। नक्षल चळवळीतला तो मास्टरमाइंड किंवा ब्रेन मानला जातो। एक मोठा रणनीतिकार सुद्धा तो आहे। नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर अशी भूपतीची ओळख आहे। महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरती नक्षलवादी अभियानांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असायचा, किंबहुना सर्वात मोठा सहभाग असायचा। 40 वर्ष तो नक्षली संघटनेच्या विस्तारासाठी आणि प्रसारासाठी कार्यरत होता। गडचिरोलीसोबतच छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश याच्या सगळ्या विंगची जबाबदारी ही भूपतीवरती होती। त्यामुळे भूपतीचं आत्मसमर्पण खूप मोठा विजय मानला जातोय। विविध राज्यांमध्ये मिळून भूपतीवरती 6 कोटींपेक्षाही जास्त रकमेचं बक्षीस होतं आणि आत्मसमर्पणाच्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता, या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली। हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे। आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे, संपलेला आहे, संपतो आहे। पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे, कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्याने 2018 साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली। आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे, पण संविधानच जिंकेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू, हा विश्वास मी व्यक्त करतो। तर मुख्यमंत्र्यांचे विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जाते की बंदुकीचा माओवाद, नक्षलवाद आता संपुष्टात आलाय आणि अर्बन नक्षलवादाचं आव्हान आहे। आता भूपतीचं सरेंडर या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं का आहे याबद्दल बोलण्यासाठी एबीपी माझाच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक माझ्यासोबत आहेत। तुम्ही बरीच वर्ष ही सगळी नक्षलाईट चळवळ कव्हर केलेली आहे, तुम्हाला अंदाज आहे की किती खोलवर ही सगळी चळवळ रुजलेली होती। भूपतीचं आत्मसमर्पण महत्त्वाचं का, आपण थोडंसं इथे येऊयात। मला वाटतं ज्ञानदा हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण बघितलं की ही जी काही सशस्त्र चळवळ आहे ती सशस्त्र चळवळच मुळात त्याच्या मागचा जो ब्रेन आहे तो भूपती होता आणि हा जो दंडकारण्याचा संपूर्ण भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये रणनीती आखणे, जी नवीन काडर येतं त्यांना इंडॉक्ट्रिनेट करणे, कसं ते काडर आलं पाहिजे माओवादी चळवळीमध्ये हे बघणे, हे सगळं भूपतीचं काम होतं। खरं तर भूपतीनं आज शस्त्र टाकली हे जेवढी आनंदाची गोष्ट आहे,
पण समोर आव्हानं खूप आहे. कारण बरोबर इतकी लोक घेऊन, इतकी वर्ष ती आयडिओलॉजी घेऊन ही लोक जेव्हा समाजात येत आहेत तेव्हा पुढं त्यांचं नक्की काय करणार हे सरकारच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. आणि त्याचबरोबर ही मंडळी इतकी वर्ष एका विशिष्ट आयडिओलॉजीत जगलेली आहेत. सशस्त्र त्यांना ट्रेनिंग आहे. आता ती ह्या समाजात आल्यानंतर शहरी माओवादी जी आहेत, जी एक मोठं चॅलेंज आहे, त्यांच्या हाती ही लोक लागू नये हे सुद्धा आव्हान कसं सरकार पेलणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे हे एक यश आज नक्की आहे. सरकारचं त्यासाठी कौतुक केलं पाहिजे. एकेकाळी पशुपतीनाथ ते तिरुपती हा जो रेड कॉरिडॉर आहे तो पूर्ण मोडल्या गेलेला आहे. हे यशच आहे, पण आव्हानं सुद्धा समोर आहेत. एक्झॅक्टली, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात की एक मोठं यश जरी मिळालेलं असलं तरी याच्या पुढची लढाई सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. थँक्यू सो मच या सगळ्या माहितीबद्दल. आणि यापुढची जी बातमी आहे ती